स्वप्नांचा संगम. कथा एका लहान गावात सुरू होते, जिथे दोन मुख्य पात्रे आहेत, आई, एक महत्वाकांक्षी मुलगी, आणि अर्जुन, एक कलाप्रिय युवक. आई डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहते, तर अर्जुन एक प्रसिद्ध कलाकार बनण्याची इच्छा बाळगतो. गावातील संस्कृती आणि पारंपरिक मूल्ये त्यांच्या स्वप्नांना अडथळा आणतात. गावातल्या उत्सवात आई एका स्थानिक कलाकाराची कलेकडे बघताना अर्जुनच्या कलेने मोहित होते. अर्जुन तिच्या नजरेतून तिला त्याच्या कलेच्या गोड गोष्टी सांगतो. दोघांमध्ये एक अविस्मरणीय संवाद सुरू होतो, जिथे आई अर्जुनला विचारते, तुम्ही या कला कशासाठी करता? अर्जुन बोलतो, कलेतली आत्मा जिवंत ठेवण्यासाठी. त्यानंतर दोघे मित्र बनतात आणि वेळेचा एकत्रित वापर करतात. अर्जुन आईला तिच्या अभ्यासात मदत करतो, तर आई अर्जुनच्या आर्ट प्रदर्शनासाठी तयारी करण्यात मदत करते. एकत्रित काम करताना ते एकमेकांच्या सपनांचे महत्त्व जाणून घेतात. एक दिवस अर्जुन म्हणतो, तुला माहीत आहे का, तुझे स्वप्न म्हणजे माझे स्वप्न आहे. आई त्याला सांगते, जर आपण एकमेकांना आधार दिला तर काहीही साधता येईल. या प्रेमकथेचा थोडा गड्ड पैलू म्हणजे विक्रम, आईचे वडील. विक्रम पारंपरिक विचारांचा आहे आणि त्याला आपल्या मुलीचे डॉक्टर बनणे महत्त्वाचे वाटते. एक दिवस विक्रम आईला म्हणतो, तू एक स्थिर करिअर का निवडत नाहीस? तुझा हा मूर्ख प्रेमाचा खेळ थांबव. आई विक्रमच्या अपेक्षांमुळे बिथरलेली असते, पण ती तिच्या स्वप्नांवर ठाम राहते. या संघर्षात आई आणि अर्जुन यांच्यातील संबंध ताणले जातात. विक्रमचे दबाव आणि अपेक्षा त्यांच्या प्रेमात अडथळा आणतात. एक दिवस विक्रम आणि आई यांच्यात जोरदार वाद घडतो, जिथे विक्रम तिला तिच्या कलेपासून दूर राहण्यास सांगतो. आई म्हणते, माझ्या जीवनाचा निर्णय मी घेईन, तुम्ही नाही. हे ऐकून अर्जुन आणि आईच्या नात्यात दुरावा येतो. एक रात्री आईने ठरवले की ती तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करेल. अर्जुनही त्याच्या कला प्रदर्शनाचे आयोजन करतो. दोघेही एकमेकांच्या धाडसाने प्रेरित होतात. आई वडिलांना सांगते, मी डॉक्टर होणार आहे आणि कोणत्याही दबावाला जुमानता. अर्जुन तिला धीर देतो, आपण एकत्र हे साध्य करू शकतो. आर्ट प्रदर्शनाच्या रात्री गावातील सर्व लोक जमले आहेत. विक्रम अनपेक्षितपणे येतो. आई मंचावर उभी राहून आपल्या स्वप्नाबद्दल बोलते. आमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. मी डॉक्टर बनणार आणि अर्जुनचा कला प्रदर्शित करणार. विक्रम तिचा आवाज ऐकतो आणि त्याच्या मनात विचार सुरू होतो. विक्रम आपल्या मुलीच्या धाडसाला ओळखतो. त्याला समजते की तिला तिच्या स्वप्नांच्या मागे जाणे महत्त्वाचे आहे. अर्जुनच्या प्रदर्शनाला यश मिळते आणि विक्रम त्याच्या कौटुंबिक अपेक्षांबद्दल विचार करतो. तो आता आईच्या स्वप्नांचा आधार घेतो. निष्कर्ष. कथेचा शेवट आई आणि अर्जुनच्या एकत्रित धाडसाने होतो. दोघेही एकमेकांना विश्वास ठेवून त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करतात. स्वप्नांना अडचणी येऊ शकतात, पण प्रेम आणि ठामपणा असताना ते सत्यात रूपांतरित होऊ शकतात.